चला टाका नाव. तो 8वा आहे का? टाका नाव. अपूर्णांक. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन असं म्हणतात. लिहिलं का? चला, कशाला म्हणायचं फ्रॅक्शन? फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? हे बघ, समजा ही एक भाकरी, ही एक भाकरी तू खाल्ली तर तू किती म्हणणार? एक भाकर. बरोबर आहे. समजा तू 2 भाकरी घेतल्या, तू काय म्हणणार? 2 भाकरी. बरोबर आहे, ठीक आहे नाही? पण समजा तुला 2 भाकरी नाही सरल्या, तू यातल्या फक्त 2 आणि अर्धीच भाकर खाल्ली, मग हे असं ज्या वेळेस येईल किंवा कधी तू अर्धीच भाकरी घेतली याच्या अगोदर, ठीक आहे नाही? हे असं केलं, यातली अर्धी अर्धी फक्त करून घेतली, अर्धीच भाकर घेतली. हे अर्धी, हे दीड, हे जे गोष्टी असतात ना, अर्धी दीड, याला अपूर्णांक म्हणतात. कारण ते पूर्ण नाही ना. अपूर्ण अंक. अपूर्णांक म्हणजे अपूर्ण संख्या आहेत. त्या पूर्ण संख्या आहेत का? हे पूर्ण आहे. पूर्णच्या पूर्ण एक वस्तू घेतली, हे पूर्णच्या पूर्ण 2 घेतल्या. पण एखादी वस्तू पूर्ण नाही घेतली, अर्धीच घेतली, अपूर्ण घेतली, थोडीच घेतली, तर मग त्याला काय म्हणायचं? अपूर्ण अंक. आलं का लक्षात? स्वरा, आवाज येतोय का माझा? ऐ स्वरा, हॅलो सर, आवाज यायलाय का? अपूर्ण म्हणजे पूर्ण नसलेला, त्याला अपूर्ण म्हणायचं. आलं का लक्षात? अपूर्ण म्हणजे पूर्ण नसलेलं, पूर्ण नाही असे जे संख्या आहेत त्यांना अपूर्णांक असं म्हणायचं आपल्याला. आणि आता आपण त्याचं बघू काय, कसा लिहितात ते अपूर्णांक. अपूर्णांक लिहिण्याची पद्धत आहे एक संख्या वर. थोडक्यात सांगू का आणखी काय काय असतं ते? अपूर्णांक म्हणजे हा एक भागाकारातला, भागाकार म्हणजे भाग लिहिण्याची पद्धत आहे ती. भागाकार ही सुद्धा एक भाग करण्याची पद्धत आहे. भाग करण्याची भाग लिहिण्याची पद्धत ती एकच झालं. आपण भागकारात कसं म्हणतो? 8/3 म्हणतो. बरोबर आहे की नाही? 8/3. हे काय? पहिला काय याचं नाव? भाज्य. हा भाजक. बरोबर आहे. तस याला असंही लिहितात, 8/3 असं तिरकं पण लिहितात. यालाच असं सुद्धा लिहितात, माहित आहे का तुम्हाला? 8/3. बरोबर आहे. पुन्हा तुम्हाला आणखी एक माहित आहे, ह्यालाच आपण असं सुद्धा लिहित होते, हे मध्ये 8 आणि हे बाहेर 3, ह्याच्यामध्ये असं सुद्धा लिहिलंय त्याला. बरोबर आहे का? आणखी एका पद्धतीने याला पुढे लिहितात, पहिले 8 असे 8/3 हे गुणोत्तर म्हणतात. हे पाठ आपल्याला शेवटला शिकायचा. गुणोत्तर असतात. ह्या सगळ्यांचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे, आपल्या सोयीनुसार आपण त्याला घेतो. हे सगळे प्रकार एकच आहेत.
फक्त वाचनाची आणि त्याची पद्धत थोडी वेगळी. ह्याला म्हणायचं 8/3, इथं 8/3. त्याला सरळ उभय आपण 8/3 लिहू शकतो. इथं त्याला आपण मध्ये 8 बाहेर 3 न भागाकार करू शकतो. पुन्हा इथं आहे तो इथं 8/3 असं सुद्धा म्हणतात त्याला. 8/3, 8/3, 8/4, 8/2 याला गुणोत्तर म्हणतात. हे गुणोत्तर हे सुद्धा भागाकाराचाच भाग असतं. ते पुढं आहे ते पुढच्या पाठामध्ये. हे असं आहे. आणखी काय गोष्ट आहे यातला अपूर्णांक लिहिण्याची स्टँडर्ड पद्धत अशी 8/3. म्हणजे ज्या संख्येला वरच्या संख्येला म्हणतात अंश. वरच्याचं नाव काय? अंश. न्यूमरेटर. आणि खाली जो असतो त्याचं नाव आहे छेद. छेद. छेद इंग्लिश मध्ये डिनॉमिनेटर म्हणतात. छेद या शब्दाचा अर्थ असतो एका वस्तूचे केलेले समान भाग. खूप मोठा. याच्यावरच सगळा धडा आहे. धड्यातला सगळ्यात अवघड प्रश्न या शब्दावर तयार होतो. छेद एका वस्तूचे केलेले समान भाग. एका वस्तूचे केलेले. एका वस्तूचे किती भाग केले? मग वस्तू किती आहेत? समजा 10 वस्तू आहेत आपल्याकडे. केलेले मी समजून सांगतो या शब्दाचा अर्थ काय होतो ते. समान भाग. ठीक आहे. आणि अंश काय सांगतो? त्यातून घेतलेले भाग. त्यातून घेतलेले, वापरलेले किंवा त्यातले पाहिजे असलेले, त्यातून यूज करायचे, त्यातून घेतलेले भाग. घेतलेले असलेले, ठेवलेले, आपल्याला पाहिजे असलेले भाग याला म्हणतात त्यातून घेतलेले भाग. अंश. आलं का लक्षात? छेद आणि अंश. आणि ज्याला छेद अंश असतो, अंश छेद असतो त्याला अपूर्णांक म्हणतात. अपूर्णांकामध्ये काय पाहिजे? अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद असावा. अंश आणि छेद असणाऱ्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. परंतु जर का छेद जर पुढे जाऊन असा विचार केला की छेद जर का 1 आला तर 1/, ही दुसरी घेऊ. 1/, ही काय? जर 1 असेल तर त्याला पूर्णांक संख्या होत असते. जेव्हा 1 सोडून छेद पाहिजे तेव्हा अपूर्णांक होईल. ते काय सांगाल मी? अपूर्णांक कधी होतो? 1 सोडून जर छेद आला. 1 जर आला एखाद्या संख्येच्या छेदस्थानी तर तो ऑलरेडी पूर्णांकच असतो. म्हणून आपण छेदस्थानचा 1 लिहित नाही. छेदस्थान 1 सोडून आणि छेदस्थानी 0 तर कधीच नसतो. तुम्ही म्हणताल 5च्या छेदस्थानी 0 आल्यावर काय करायचं? ह्याच तर उत्तर असतं इन्फिनाइट, अव्यत्यय, अमर्याद, अनंत. त्याचं उत्तर काढता येत नाही. ते माहितीच नाही. असं ही संख्याच नसते. छेद 0 कधी नसतो. कधीच नाही. आला तर त्याचं उत्तर अनंत, इन्फिनाइट, अव्यत्यय, असंख्य असं उत्तर असतं. ते त्याला मर्यादाच नसते. याचं उत्तर काढता येत. याचं काढता येतं. याचं उत्तर येतं फक्त 5. पण हे होतं पूर्णांक तयार. पूर्णांक दिसायला दिसतंय अपूर्णांकासारखं, पण छेद 1 आहे म्हणून ते पूर्णांक आहे. आणि 1 आणि 0 सोडून जर छेद असेल तर मात्र निश्चित काय आहे? तो अपूर्णांक आहे. परफेक्ट अपूर्णांक आहे तो. निश्चित अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? परंतु जर संक्षिप्त करत असताना, मग आता मी प्रश्न तुम्हाला विचारतो. आता सांगा, इथं आहे 6, इथं आहे 3, आहे का अपूर्णांक? आहे. परंतु या अपूर्णांकाला कुठलाही अपूर्णांक हे उत्तर काढत असताना संक्षिप्त करावा लागतो जेवढा होईल तेवढा. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 आणि उत्तर आलं 2/1.
मग आता आता आहे का हे बघा बरं, 2/1 हा अपूर्णांक आहे का? नाही. दिसतंय पूर्णांकासारखा अंश छेद रूपात, परंतु त्याचं उत्तर झालं फक्त 2, म्हणजे हा 2. पूर्णांक तयार झाला. म्हणजे हा अपूर्णांक हा पूर्णांक होता का अपूर्णांक आहे? दिसायला अपूर्णांक आहे, पण ज्यावेळेस त्याला सोडवलं जातंय, संक्षिप्त केलं जातंय, सरळ केलं जातंय, काटाकाटी केली जाते, त्यावेळेला त्याचा पूर्णांक तयार होत आहे. पूर्ण भाग गेल्यानंतर आणि खाली जर 1 आला तर मग जिथं खाली 1 येणारच नाही संक्षिप्त केलं तरी, आता ह्या 8/3 तर भागच जात नाही, आणि एखाद्या ठिकाणी जर गेलाच 4/6 आहे, तर मग 3 2 4 बेत्रिक 6 इथपर्यंतच संक्षिप्त होतंय. मग हे झाला का नाही अपूर्णांकच आहे का नाही? हा पण अपूर्णांक आहे, हा पण परफेक्ट अपूर्णांक आहे. इथं तर भाग जात नाही, फिक्सच अपूर्णांक. म्हणजे अंश छेद असला पाहिजे, परंतु छेद हा कधी एक तर 0 नसतो आणि 1 असेल तर ती पूर्ण संख्या होत असते. दिसायला फक्त अपूर्णांकाचं रूप दिसतं. इथपर्यंत भाग आहे. आणखी एक महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे अपूर्णांकामध्ये, आपल्या भाषेत शिकतोय आपण, ते बाकीचे काय शास्त्रीय तत्वज्ञान ते त्या गोष्टी जाऊ द्या, आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला फक्त सोडविता यावं, माहिती असावी पर्यंत. आता मी पुन्हा एकदा सांगतो, अंश या शब्दाचा अर्थ होतो आपण खाल्लेले, आपण घेतलेले, आपण वापरलेले, आपण ज्याचा विचार करतोय तसे भाग, त्याला अंश म्हणतात. 10 भाकरीतून 5 भाकरी यूज केल्या म्हणजे तसं नाही होत. नाही, 10 भाकरीला 1 म्हणलं मग तुम्ही, हे एवढा एक पाटी, या पाटीमध्ये 10 भाकरी, 6 7 8 9 10. मग 10 भाकरीच्या 5 भाकरी यूज केल्या म्हणजे 10 पैकी 5 यूज केल्या, पण एका पाटीचे 10 भाग केले. 10 भाकरी म्हणजे काय? एका पाटीचे केलेले किंवा एका डब्यामध्ये ठेवलेल्या त्या 10 भाकरी. तसं होत नाही, एक वस्तू पाहिजे, एकच वस्तू पाहिजे. 10 वस्तू येतात, त्यातल्या 5 वस्तू घेतल्या म्हणजे किती घेतल्या? तर मग ह्या पाटीतली अर्धी पाटी घेतली, अर्धी पाटी घेतली म्हणजे 1/2 घेतल्या, त्याला अर्धी पाटी घेतली म्हणतात. अर्धी पाटी म्हणजे 5 भाकरी, कारण 10 भाकरीची पाटी होती, 10 भाकरी होत्या त्या डब्यामध्ये, तो वेगळा भाग आहे. परंतु 1 भाकरी आहे आणि त्या 1 भाकरीचे समान 4 भाग केले आणि त्यातले 2 भाग घेतले, याचा अर्थ 1/2 हा अपूर्णांक. म्हणजे 2 भाग आपण फक्त खायला घेतले. 4 भाग केले असतील तर 4 लिहावं लागेल, 4 मधले 2 घेतले म्हणून असं, मग ते बे 2 4 म्हणजे 1/2 तयार होते, अर्धी भाकरी येते. आपण जर 4 भाग केले, त्यातला एकच भाग खाल्ला, तर मग आपण खाल्लेला भाग आहे 1/4 आणि शिल्लक राहिलेला भाग आहे 3/4. अशा पद्धतीचा आपण बघितलेलं आहे. काही गोष्टी रिव्हिजन म्हणून तुम्हाला परत सांगतोय मी. या चला, एका वस्तूचे केलेले समान भाग जर छेद असेल, छेद जर एका वस्तूचे केलेले समान भाग असतील, पण समान भाग, तुम्ही म्हणताल मग 3 भाग केले ना 8 कसे घेतले? तर तो फार सोपा भाग आहे. 3 भाग केले, एका वस्तूचे 3 समान भाग करायला सांगितले. असं समजू आपण की तुमच्याकडे ज्या भाकरी आहेत किंवा तुमच्या जवळ ज्या चॉकलेट आहेत, अशा अशा पद्धतीच्या चॉकलेट आहेत. किती पण चॉकलेट आहेत, तुम्हाला काही चॉकलेट कमी नाही, भरपूर चॉकलेट आहेत तुमच्या दुकानात, आणि त्यातल्या प्रत्येक चॉकलेटचे किती भाग करायचे तुम्हाला? हा, छेद सांगतो की एका वस्तूचे केलेले समान भाग, एका वस्तूचे 3 समान भाग करायचे. झाले का? 3 1 2 3, थोडे कमी जास्त झाले, पण तसं नाही जमत. अपूर्णांक हा क्लिअर भाग दाखवतो आपल्याला, थोडासा इकडे तिकडे होतंय तुम्हाला दाखविण्यापुरतं गडबडीत लिहिल्यामुळं. तसं एका वस्तूचे 3, दुसऱ्या वस्तूचे डबल 3 भाग करावे लागतील, आणि तिसरी चॉकलेट घेऊन तिचे समान 3 भाग करावे लागतील. 9 भाग झाले.
त्या चौथ्या सगळ्या वस्तूचे 3च भाग होणार. फक्त आपल्याला त्यातले वाटायचेत किंवा खायचेत असे जे भाग आहेत त्याचं ते जो भाग आहे ते किती आहेत? 8 भाग आपल्याला फक्त मिळणार आहेत. यातले 8 मुलं आहेत त्यांना हा एक भाग, हा एक भाग 2 म्हणजे एका वस्तूचे पूर्ण 3 मिळणार आपल्याला. हे म्हणजे एक चॉकलेट मिळाली. त्या दुसऱ्या चॉकलेट मधले तिन्ही जर घेतले तर 6 भाग झाले. आणि जर तिसऱ्या जर चॉकलेट मधले 6 आणि आणखी आपल्याला किती कमी? 2 कमी आहेत. हे 2 भाग. हा म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8/3. 3 म्हणजे एका वस्तूचे केलेले समान भाग आणि 8 घेतलेत म्हणजे हा एक घेतला. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एवढे तुकडे आपल्याला मिळाले. राहिलेले तुकडे ते त्यांच्या तिकडेच ठेवून दिले. ते आपल्याला मिळाले नाही. म्हणून आपल्याला मिळालेला 3/8/3 हा अपूर्णांक अशा पद्धतीने दाखवता येईल आकृतीच्या साहाय्याने. समजायला का? हो सर. ऑलरेडी स्टँडर्ड अपूर्णांक म्हणजे ते त्या ठिकाणी तर समजा 2/5 केलंय. हे तर अपूर्णांक फार सोपा असतो. हा अपूर्णांक दाखवायला एवढा सोपा असतो. एक चॉकलेट आहे, त्या चॉकलेटचे समान किती भाग करायचे आपल्याला? 5 भाग करायचे. 1 2 3 4 आणि 5 झाले का? 5 भाग. त्यातले हो फक्त 2च भाग मिळणार आहेत आपल्याला. हा एक भाग मिळाला आणि कुठलाही दुसरा एक भाग घ्यायचा. एवढेच आपल्याला 2 मिळणार आहेत. 1 आणि 2 आणि बाकीची वस्तू ती त्यांची ती काही बी करू तिथंच ठेवून देणार. समजा केक आहे तर मग ते त्यांचा ते केक बाकीचे घरी ठेवणार आणि आपल्याला इकडचा एक भाग आणि हा एक भाग 2 भाग फक्त मिळणार आहेत. ह्या अपूर्णांक सांगतो 2/5. समजला? हो सर. अजून एक आता ठीक आहे. हा झाला बेसिक भाग सगळा. आता लिहून घेता का एवढं मग हे? हो सर. हा हो. एवढं बेसिक आहे. एवढं तरी तुमच्याकडे लिहून घ्या ना. सांगतो मी इथं बस. बोलतो त्याला काय ते. हा एवढं तात्पुरतं लिहून घ्या. थोडीशी माहिती ती तुम्हाला माहित आता. याच्यानंतर पुढे 2-3 कन्सेप्ट आपण शिकू. लिहून घ्या. कार्तिकी स्वरा. कार्तिकी लिहिते का? कार्तिकी लिहायली का? हो हा सर. अपूर्णांक आयुष्यात आता जेवढा आपण अपूर्णांक या नवोदयला शिकणार आहे तेवढाच आयुष्यामध्ये अपूर्णांक आहे. पुन्हा अपूर्णांक वेगळं काही नाहीच. अपूर्णांक म्हणजे एवढा महत्वाचा भाग आहे हा अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे संपूर्ण अपूर्णांक आपल्याला नवोदयच्या या अभ्यासक्रमात शिकायला भेटतो. आणि स्कॉलरशिप लाईफ टाइम सगळ्या पद्धतीचे सर्व प्रकारचे सर्व उदाहरणं तुम्हाला या पाठामध्ये पाहायला भेटतात. आणि खूप महत्वाचा गणित विषयाचा सर्वात सुंदर, चांगला आणि खूप मोठा भाग म्हणजे अपूर्णांक आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी तुमच्याकडे लिहून घ्या. वरच्या संख्येला अंश म्हणतात. खाली असते छेद, खाली छेद असतो.
त्याचं वाचन कसं करायचं ते शिकू आपण नंतर. एक एक शब्द आता बघू आपण. झालं का? लिहायचं झालं का? हो. ते सगळं जेवढं बोर्डवर दिसतं तेवढं व्यवस्थित काढायचं. काढायचे पटकन हाताने. इतकं नाही थोडं असं फक्त हे करायचं रेषा फिरवायचं नाही का. कुठे आहे मोबाईल? चला झालं सगळ्यांचं कार्तिकेय? झालं सर. बर बर करू का बंद? पुढचं घेऊ का पुढं? हो. चला नंतर पाहूनही लिहू शकता तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये. चला घ्या. आता एक एक भाग नवीन सांगतो तुम्हाला यातला. हा पहिला आहे अपूर्णांकाचे वाचन. या संख्यांचं वाचन कसं करायचं? कसं वाचणार रे? समजा हा 5/7 आहे, याला कसं वाचणार? याला एक एक पद्धतीने आपण असं म्हणू शकतो. सगळ्यात सोपी पद्धत आपण जी वापरतो ती काय आहे? पहिली 5/7. वरच्या संख्येला 5 म्हणायचं. 5 आहे तो 5 आहे वाचायचा. मध्ये जे आडवी रेषा आहे तिला छेद म्हणायचं आणि खाली जे लिहिलंय त्याला 7 लिहायचं. तुम्ही म्हणताल असं लिहिलं की जमतंय, असं लिहिलं की चुकलं. याचा अर्थ 5 आणि 7 झाला, ते वेगळं वेगळं आहे. मध्ये रेषा पाहिजेच, ही छेद असणारी जी संख्या आहे ती रेषा पाहिजे. ते भागाकाराचं चिन्ह असतं, ते पाहिजेच. या दोन संख्येच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे ते. 5/7 हा पहिल्या पद्धतीनं वाचन. दुसरं काय? 5/7 असंही वाचन करता येतं त्याचं. 5/7 पण विनाकारण जास्त वेळ वापरत नाही पद्धत. आपण पद्धत वापरतो 5/7. याच्यापेक्षाही एक व्यावहारिक पद्धत आहे 5/7. 5/7 व्यवहारातली अशा वाक्यांची हे आहेत, तुम्हाला उदाहरणं आहेत पुढं. आलं का लक्षात? हा 5/7 5/7 5/7. आलं का लक्षात? हो सर.
अशा पद्धतीनं तुम्हाला याचं वाचन करता येईल. मग सांगा बरं, घ्या एवढं वाचनामध्ये एवढंच लिहून घ्या आणि लिहिण्याच्या अगोदर मग मला इकडे काही उदाहरणं सांगा. हा, याला काय म्हणायचं? 8/3 8/3 किंवा 8/3 किंवा 8/3, 8/3, 1/2, 1/2, 5/8, 5/8. आलं का लक्षात? 3/7, 3/7, 11/2, 11/2. हा, 9/5, 9/5, 2/3. कळले पाहिजे ते शब्द. समजलं ना? एवढं हो लिहून घ्या. सर. झालं सर. एवढंच फक्त लिहा बस. झालं सर. झालं? हो. येईल ना वाचायला? कोणी चुकल का? आणि नाही लिहायला सर. येत नाही हे मधलं विसरत आहे बघा. ज्याचं विसरल का त्याला फार सजा झाली पाहिजे त्या मधलं जर विसरलं तर. मधलं विसरून मग तो अपूर्णांक होणारच नाही ना. ते अपूर्णांकच नाही, मग ते वेगळंच काहीतरी लिहिलंय, आपले 1-2 लिहिलंय, संख्या लिहिल्यात असा अर्थ होईल त्याचा. तसं बिना खाली रेषा वाढता लिहिता येणार नाही तुम्हाला. चला, झालं का वाचन? आवरा ना मग. झालं का? झालं असेल, झालं बघा, घ्या फास्ट लिहून. डन सर. डन. ओके. सप्तमांश म्हणजे 7, अष्टमांश म्हणजे 8, द्वितीयांश म्हणजे 2, तृतीयांश म्हणजे 3, पंचमांश म्हणजे 5/5, सप्तमांश म्हणजे 7/7, नवांश म्हणजे 9/9 आणि दशांश म्हणजे 10. दशांश आपण बघितलं होतं, दशांशामध्ये येतं ते. चला, हे वाचनचा पॉइंट संपला. वाचन झालं. आता काय? वाचन झाल्यावर काय? वाचन झाल्यावर आता अपूर्णांकाचा तुम्हाला 2 प्रकारामध्ये मुख्य सहज दिसतात आपल्याला अपूर्णांकाच्या 2 गोष्टी बघा. पहिला आहे अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक कशाला म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक म्हणजे काय आणि छेदाधिक म्हणजे काय? अधिक म्हणजे काय रे? अधिक या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? अधिक म्हणजे जास्त. अधिक या शब्दात मला अधिक दे. अधिक दे म्हणजे जास्त दे. अधिक मागायचं नाही कोणी. आपल्या ग्रामीण भाषेत फार शब्द वापरला जातो. अधिक दूर नको लय, असं सुद्धा म्हणतो आपण. अधिक, अधिक म्हणजे जास्त. अधिक म्हणजे जास्त. अधिक म्हणजे वाढवणे. अधिक म्हणजे एकत्र करणे, मिळवणे, मिसळणे, एकत्र करणे, गोळा करणे, अधिक करणे. अंश अधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे पण कुणापेक्षा मोठा? छेदापेक्षा अंश मोठा. अंश मोठा असेल तर त्याला अंशाधिक म्हणतात. अंश मोठा असला की अंशाधिक. अंश मोठा कुणापेक्षा? छेदापेक्षा. छेदापेक्षा.
आणि छेद मोठा कुणापेक्षा? अंशापेक्षा. करेक्ट. छेद मोठा जर असेल अंशापेक्षा तर त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं. अंश मोठा असला तर अंशाधिक म्हणायचं. मग मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, कळतंय का तुम्हाला हे? मग हो मला सर. सांगा, हा कसला आहे? छेदाधिक. हे छेदात कसला आहे? मोठा. अंशाधिक. हा कसला आहे? अंशाधिक. हे कसला आहे? अंशाधिक. हे कसला आहे? अंशाधिक. हे कसला आहे? छेदाधिक. नक्की? हो. मग आणखी एक विचारू का? हो. येईल का तुम्हाला लक्षात? हो. बघा, मग हा कसला आहे? पूर्ण. मी विचारतो छेदाधिक आहे का अंशाधिक आहे? अरे ते छेदाधिक नाही ना अंशाधिक नाही, छेद आणि अंश त्याचा समान आहे, परंतु ज्याचा छेद आणि अंश समान असतो तो पूर्णांक अपूर्णांकच नसतो तो. कारण त्याला पटकन पूर्णांकात त्याचं रूपांतर होतं. अंश आणि छेद समान असला की कट होतो, त्याचा 1/1 होतो आणि 1/1 म्हणजे फक्त एक उत्तर असतं त्याचं. एक म्हणजे काय तर पूर्णांक आहे. म्हणजे काही मुलांना शंका वाटू शकते, सर अंश जास्त असला की अंशाधिक म्हणायचं, छेद मोठा असला की छेदाधिक म्हणायचं, आणि दोन्ही बी सारखं असलं तर काय म्हणायचं? काहीच नाही म्हणायचं. त्याचं उत्तर एक येतंय, ते अपूर्णांकच नसतंय. हा, अपूर्णांकासारखं लिहिण्यात येतंय, परंतु थोडं जर त्याला लक्ष दिलं तर ते पूर्णांकामध्ये रूपांतरित होतंय. लिहा, तुम्ही लिहा, लिहून घ्या. 5/5 जर असला तर कट होऊन जातो आणि त्याचं उत्तर येतं 1/1 आणि छेदस्थानचा 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणून त्याचं उत्तर फक्त 1 येतं. आणि 1 हा अपूर्णांक नाही. 1 हा अपूर्णांक आहे का? फक्त नाही, तो पूर्णांक आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे 3 गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा. इकडं अंशाधिक, तिकडं छेदाधिक, आणि हे अंश आणि छेद समान असणारा अपूर्णांक नसतो. अंश आणि छेद याचं समान असताना उत्तर येतं 1, आणि 1 हा काही अपूर्णांक नाही. ठीक आहे. आता आपल्याला बघा किती प्रकार माहित झाले, अंशाधिक, छेदाधिक. सर, हा, सर तुम्ही ते 1/1 लिहिलंय बघा, त्याचं उत्तर 1 आलं, त्याच्या खाली काय लिहिलंय? अपूर्णांक नाही. 1 हा अपूर्णांक आहे का? नाही. संक्षिप्त केल्यानंतर तो अपूर्णांक राहत नाही, म्हणून मी तिथं लिहिलंय अपूर्णांक नाही असं लिहिलंय. 5/5 ही संख्या पूर्ण 1 आहे, त्याच्यामुळे ते अपूर्णांक होऊ शकत नाही. त्याला दिसतंय अपूर्णांकाच्या रूपात, पण संक्षिप्त केल्याबरोबर त्याच्यातला अपूर्णांक निघून जात आहे. असं आहे. अपूर्णांक नाही असं लिहिलंय फक्त त्याला. 1 हा अपूर्णांक नाही आणि त्याचं उत्तर 1 येतं, एवढंच फक्त. अनुष्का कुठं जाती येते? अभिजित मध्येच कस काय अनुष्का बंद झालता क्लास? अभिजित, अनुष्का आणि ते 2 पोरं नाहीत बघा, अजून कोण कोण नाही ते? यशराज नाही, प्रशांत नाही. झालं सर. पोराले अनुष्का ऐकू यायलंय का अनुष्का तुला? सर, बहिणीचं लग्न होतं. लग्नाला गेलता? बर बर. अनुष्का, आता ऐकू लिहिलं का हे सगळं? हो. लय महत्वाचं आहे बघा आजचा पाठ, लक्ष दे बारकाईनं. हो. रिक्वेस्ट द्या. अभिजित कुठं आहेस तू? लिहितोस का? अभिजित लिहितोस का? अभिजित घेतलं सर लिहून. लिहून बी घेईन, लक्षात बी ठेव बघ.
हो. आणि ते कुठं गेला तुझा दोस्त ती यशराज त्यो? सर मला काय माहिती. आता तुला नाही माहिती मी राहतोय का तुमच्या गावात? मला तरी काय माहिती बरं. तुलाच विचारावं लागेल का? मी कसं मला कोणाला विचारू मग? तू भेटत नाहीस का कधी त्यांना? फोन करतोय की. फोन तरी करून विचारित जा ना बाबा कुठं आहेस काय असं विचारित जा की. बर. सांग मला सांगता येतं. बर आता पुढचा प्रकार काय राहिला? अंशाधिक छेदाधिक. आता आहे पुढं अजून एक कन्सेप्ट असते. ती कन्सेप्टचं नाव इथं लिहितो मी. हा लिहा माझ्यासोबत सगळ्यांनी. समच्छेद अपूर्णांक. लिहा सगळ्यांनी माझ्यासोबत असं नाव टाका हेडिंगचं. समच्छेद अपूर्णांक. एवढं नाव टाका आणि बंद करून बाजूला ठेवा. एवढं नाव टाका आणि माझ्याकडे लक्ष द्या. समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. झालं का? झालं का सगळ्यांचं? मला बी येतंय. तुम्ही नाहीत का सगळं रंगवीत? असं टायपिंग येतंय मला बी रंगवीत. चला समच्छेद अपूर्णांकाची काय असते? समच्छेद अपूर्णांकाला एकापेक्षा जास्त अपूर्णांक पाहिजे तेव्हा ठरवता येते. मला सांगा ह्याच्यामध्ये कोणते अपूर्णांक आहेत की ज्याचे छेद समान आहेत दोघांचे? इथं बघा, इथं छेद 2 असणारा अपूर्णांक हा छेद 2 आहे. याच्यासारखा कुठे आहे रे छेद 2 असणारा? आहे का? त्याला समच्छेद म्हणायचं. याला समान छेद आहे हा. इथं बी दोघांचा समान छेद आहे बघा. या दोघांना समच्छेद म्हणायचं. हे पहिला आणि हा हे दोघं समच्छेद आहेत. समच्छेद म्हणजे समान छेद. समच्छेदचा अर्थ काय होतो? समान छेद. एकच संख्या पाहिजे दोघांचे छेद असताना. समान छेद काय पाहिजे? छेद दोघांचा समान पाहिजे. ठीक आहे. समान छेद. समच्छेद म्हणजे समान छेद. ज्या दोन आता हे सांगा बरं, हे दोन आहेत का समान छेद? हे आहे का समान छेद? पण होतील का हे समान छेद? होते. ह्याला फक्त भागाकार केला का? 2 पंचे 10 आणि 2 त्रिक 6 तर जशाला तसेच होते. डायरेक्ट सेमच अपूर्णांक तयार होते. सेम म्हणजे समच्छेद असतातच ते. इथं छेद समान पाहिजे. अंश आहे का नाही त्याचं काही घेणं देणं नाही. असला तर असला, नाही तर नसला तर नसला. पण छेद समान असला की आपलं भागलं. त्याला समच्छेद अपूर्णांक म्हणायचं. आलं का लक्षात? समच्छेद म्हणजे समान छेद असणारे. चला घेतलं का लिहून? समान छेद असणारे. थांबा कसं लिहायचं तुम्हाला सांगतो. लिहून देतो तुम्हाला समान छेद असणारे काय अपूर्णांक.
हा इथं दोनच लिहू आपण उदाहरण त्याचे. हा असं लिहा 8/5 आणि 3/5 हे दोन अपूर्णांक समच्छेद आहेत. समच्छेद आहेत. आणि इकडं नसलेले देतो मी. ते आहेत का? ते समच्छेद नाही. समानछेद नाही. समानछेद समानछेद नाही याचा. समानछेद नाही याचा समच्छेद आहे. हे समच्छेद आहेत. हे समच्छेद नाही. झालं का? झालं का? ज्याचा अंश करू काय बदल झालं काय? झालं का रे? झालं. ज्याचा काय सांगायचं राहिलं? काय म्हणायचं लक्षात आहे ना? हा 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 त्याला हे कसला अपूर्णांक सांगा बरं. नक्की करेक्ट. हे कसला आहे? जर अंशाधिक अपूर्णांक असेल, हा कसला आहे? अंशाधिक. आपण शिकवलं अंशाधिक. हा कसला आहे? छेदाधिक. जर का अंशाधिक अपूर्णांक असेल, अंशाधिक पाहिजे अंशाधिक, तर अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक अपूर्णांकात करता येतं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं दुसरं नाव सांगायचं फक्त. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं दुसरं नाव आहे मिश्र अपूर्णांक. आणि ते कसं करतात? याचं रूपांतर होत नाही, हा आहे असाच राहतो. याला स्टँडर्ड अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे हा खरा अपूर्णांक आहे. हा का? छेदाधिक वाले हे स्टँडर्ड अपूर्णांक असतात आणि हे जे असतात ते मिश्र अपूर्णांक असतात. कारण अंशाधिक म्हणजे काय करावं लागतंय? तुम्हाला मगाशी मी आकृती काढून दाखवली होती. इथं एकाच भाकरीचे समान भाग करायचे 4 आणि त्यातले 3 भाग तुम्हाला मिळणार आहेत, बरोबर, आणि एक शिल्लक राहणार आहे. परंतु इथं एकापेक्षा जास्त वस्तूंचे समान भाग केले तर 8 भाग घेता येतात, नाहीतर घेता येत नाही. एका वस्तूवर भागत नाही. तर एका वस्तूचे 5 करायचे, पण 5 नाही, आपल्याला 8 भाग पाहिजेत. मग दुसरी वस्तू घ्यावी लागते. जिथं दुसरी वस्तू घ्यावी लागते, दुसरी, तिसरी, चौथी, त्यावेळेला तो मिश्र अपूर्णांक असतो आणि अंशाधिक अपूर्णांक असतो त्यावेळेस तो निश्चित. कारण इथं 5 भाग घ्यायचे, एका वस्तूचे समान 5 भाग करा. 1 2 3 4 आणि 5 भाग समान करायला सांगितले. 8 कसे घ्यायचे? 5च मिळते ना एका वस्तूचे, म्हणून त्याच्यासाठी दुसरी वस्तू कट करावी लागते. आणि अशा वेळेला जो अपूर्णांक आपल्याला मिळत असतो तो अंशाधिक असतो आणि त्याला आपल्याला असं लिहिता येतं मिश्र अपूर्णांकात.
आणि लिहिताच आलं पाहिजे, त्याची एक पद्धत आहे. सांगा कसं करायचं याचा 8/5? अरे सोपं असतंय. किती घ्यायचे? एका वस्तूचे 5 समान भाग करायचे आणि त्यातले 8 घ्यायचे. म्हणजे 1 2 3 4 5 तर सगळेच घ्यायचे एका वस्तूचे केलेले. दुसऱ्या वस्तूतले किती घ्यायचे? 3 कमी पडायले. ती 8 5 झाल्यावर 6 7 आणि 8 इथपर्यंत आपल्याला ह्या वस्तू मिळणार आहेत एवढ्या. ठीक आहे. आणि ही तर सगळीच मिळणार आहे. म्हणजे पहिली एक वस्तू सगळी मिळायला लागली आणि दुसऱ्यातले 5 भागापैकी आपल्याला 1 2 3 भाग घ्यायचे. हा काय असं तयार झाला. आकृतीवरून असं लिहिता येत आहे. आणि याचं सूत्र असं आहे की तुम्ही विचार करा, 8/5 आहे. याचा भागाकार करून मी काय म्हणलं होतं, 8 म्हणजे काय? 8 म्हणजे मध्ये ठेवायचे आणि 5 इकडे ठेवायचे. त्याच्यात बाकी शिल्लक राहत असते भागकार केल्यावर. भागकार करा याचा 5 1 5 बाकी राहिली 3. ठीक आहे. ही आहे बाकी. हा आहे भागाकार आणि हा आहे भाग देणारी संख्या, म्हणजे हा छेद आहे. करेक्ट. याचं सूत्र आहे, भागाकार अगोदर लिहायचा, मध्ये आडवी रेषा वाढायची, अंशस्थानी बाकी लिहायची आणि छेदस्थानी छेद जशास तसा लिहायचा. ते सूत्र आहे. मग तुम्ही करा बरं, याचं सांगा बरं कसं लिहायचं. कोणता आहे भागकार? हा एक भागाकार आहे. म्हणून उत्तर आलं 1. अगोदर 1 लिहायचा, मध्ये आडवी रेष वाढायची, पुढं मध्यभागी त्या 1च्या मधूनच. बाकी राहिलेली वर लिहायची, बाकी वर 3 वर. आणि छेद जो होता पहिला 5 तो जशाच तसा आहे. ज्याला छेदाला काय म्हणतात? भाजक म्हणतात. भाजक, सारखा भाजक. तो भाजक छेद तसा 5च राहणार. हे झालं मिश्र अपूर्णांकात रूपांतर. ह्या 2 पद्धतीनं तुम्ही याचं रूपांतर करू शकता. परंतु आकृत्या काढून, मग लहान अपूर्णांक असलं तर आकृत्या काढून बघता येईल. लहान नसलं तर मग तुम्हाला लय मोठ्या अपूर्णांकाचं करण्यासाठी हे सूत्र पाठ करावं लागेल. आणि छेदाधिकचं काय करायचं? तर छेदाधिकचं असं रूपांतर होत नसतंय, म्हणून इथं फुली मारली मी. समजलं? लिहा अपूर्णांकाचं. हे काय रूपांतर आहे? मिश्र अपूर्णांकात रूपांतर. आणि तुमच्या एक लक्षात आलं का, हा होता अंशाधिक. पण ज्यावेळेस तुम्ही मिश्र अपूर्णांकात रूपांतर केलं, त्यातली पूर्ण संख्या बाजूला काढली, त्यावेळेस जो तुम्हाला मिळालेला राहिलेला अपूर्णांक आहे तो असतो छेदाधिक. बघा तुम्ही, जिथं मिश्र अपूर्णांक आहे त्यातला जो दुसरा अपूर्णांक असतो तो छेदाधिकच लागतो, तिथं दुसरं जमत नसतंय. आणि हा ते तयार कशाचं होत आहे? तर हितलला. म्हणजे याच्यातून काय केलेलं असतंय, याच्यातून 5 वजा करून घेतलेले असतात. हे 5 किती वेळेस 5? एकदाच 5 वजा होते त्याच्यातून. एकदाच 5 वजा होते. एकदा 5 वजा होत असल्यामुळे ह्यातले 5 काढून टाकले, इथं वरी 3 लिहिलं आणि एकदाच होते म्हणून हे 1 इथं लिहिलं. 1.3/5. बघा कसं असतंय, कळलं का? काही वेळेला 2 वेळेस वजा होऊ शकतात, त्यावेळेस 2 काहीतरी येणार उत्तर असं. चला लिहून घ्या. आणि मग काही उदाहरणं देतो मी तुम्हाला पुढं आता करायला प्रत्यक्ष. चला लिहा लवकर. आता जसं आहे तसं लिहा ना. फुलं लिहा, फुल्या लिहा, काही पण लिहा. जेवढं दिसतंय तेवढं महत्वाचं आहे ते म्हणून लिहा. लिहिताय का अभिजित, अनुष्का, स्वरा, कार्तिकी, श्रेया? श्रेयालाच बोलणार. श्रेया, अगं बाई श्रेया. हॅलो सर. श्रेया, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसेना? हो सर. आणि बिना स्क्रीन दिसता कसं बरं मग आपल्याला लिहिता येईल?
स्क्रीन दिसेना झाली. थांब बरं, मग दुसऱ्याला दिसते का ती तरी बघू दे मला. कार्तिकी स्क्रीन दिसती का? हो सर. दिस मग काय बंद करून सुरू कर श्रेया तुझा. स्वरात तुला दिसती का स्क्रीन? हो सर. हा सर दिसती स्क्रीन. ओके, म्हणजे फक्त श्रेयाला तिला म्हणा मग तू बंद करून चालू कर. दिसायली दिसायली श्रेयानं लिहिलं सर दिसायली. सर दिसायला का सर दिसायली? सर स्क्रीन दिसायली असं होय. बर, माईक ऑन केल्यावर एखाद्या दिसत नाही म्हणजे काही क्षणापुरती पुन्हा दिसते. हा, माईक ऑन केल्यावर स्क्रीन दिसत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुला माहिती आहे बाबा सगळं. हा चला, झालं असेल की काय राव तुम्ही लिहित बी नाहीत नीट. झालं सर. बघा स्वराचं झालं, तुमचंच आहे ना. चालू असताना नाही, तिनं पुन्हा लिहिलंय आता. हो म्हणजे खरं आहे. चला झालं का? हो सर. झालं का? झालं डन सर. ओके ओके. आता आपल्याला याच्यानंतर ह्याचा सराव आणि ह्याच्यानंतर उलट तिकडून इकडे यायचं असतं. उलट बी येता येते बरं का. तिथं त्या छेदाचा आणि त्याचा गुणाकार करायचा आणि बरी अंशस्थांची बेरीज करून ते जशाच तसं लिहायचं. झालंय का? काय राव तुम्ही हेच करीत ना राव. लिहितच नाहीत राव. एक तरी मारा की. मारा, त्याला काही वेळ लागतोय का? ते छेद अधिकच होत नाही, हे फक्त तुम्हाला लक्षात राहावं म्हणून तसं लिहून द्यावं. तिथे भाज्य आहे ना, तिथं छेद लिहा ना, तिथं अंश लिहा ना. तिथं कुठं? तिथे ते 5च्या पुढे तिथं अंश लिहा ना. इकडे छेद झालेले भाज्य. कशाच्या पुढे अंश लिहायचं? ते तुम्ही 5ला छेद लिहिलं नाही का, तसं 8ला अंश लिहा ना. 8 त्याच्यासाठी नाही, ते छेद जशाच तसा ठेवायचा म्हणून. तुम्हाला माहिती आहे 8 हा अंश आहे म्हणून. 8 भाज्य आहे आणि ते अंश आहे. झालं का? हो सर. हॅलो सर. डन सर. घ्या बरं, चला बरं. रिमझिम रिमझिम काय आवडलं पुढे द्या, काय पडायचं ते. चल लक्ष द्या इकडे. चला काय चालू मग का? चला इकडे काय, साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक. त्याचं नाव काय असतंय? ज्याला अंश आणि छेद आहे त्याला साधा एक म्हणतात किंवा व्यवहारी. त्याचं नाव आहे. आणि इकडे जो तयार होतोय तो मिश्र किंवा पूर्णांक युक्त नाव आहे त्याचं.
चला साधा मिश्र हा लिहा. अंशाधिक आणि हा कसला असला पाहिजे, अंशाधिक पाहिजे तरच करता येते. चला करा बरं. आणि आता बसतो काय झोपला काय बघा. 13/5 करून दाखवा मला आता डायरेक्ट. आता मी काय नाही करणार, तुम्ही बघा कसं करायचं. कोण सांगताय? सोडवा ना मग. सोडवाय तरी काय 10 तास लागतात काय? ती शॉर्टकट असते, एका सेकंदाची प्रक्रिया आहे. कारण असले कितीतरी करायचं असतंय तुम्हाला पदावलीत एकदम. आपलं काय आहे का भिजायसारखं? चला लिहून घ्या आणि सोडवा सगळ्यांनी. 1 मिनिट. चला घ्या. तुम्ही स्वतः कुठले बी संख्या अंशस्थानी एक मोठी छेदस्थानी लहान संख्या घेऊन त्याचं रूपांतर करू शकता. नंतर सराव स्वतः करू शकता असे उदाहरण घेऊन. याचं काय करायचंय तर आपण शिकवलं होतं ना, असं करायचं. हे पहिली जी संख्या आहे ती मध्ये लिहायची 13. दुसरी संख्या बोल नको. दुसरी संख्या बाहेर लिहायची. 5 न भाग द्यायचा. किती होईल? एकदम देत नाही आपण, पण दिला आता. चला 5 2 बाकी किती राहिली? 3 बाकी राहिले. आता पूर्ण भाग द्यायचा नाही आपल्याला, एवढाच द्यायचा. आणि मग आता विचार करायचे काय झालं. सूत्र काय सांगितलं होतं मग? अगोदर जे भागाकार आलाय ते उत्तर लिहा मोठ्या अक्षरात. त्याच्या पुढे आडवी रेष ओढा, छेद म्हणायचे. जे पहिला छेद होता ते जशाच तसा राहणार आहे, पण हे आलेली जी बाकी, त्या बाकीला फक्त वर लिहायचे आपल्याला नीट. बाकी 3 आहे आणि छेद जो जशाच तसा आहे तो लिहायचा. छेदात बदल करायचा नाही. जो पहिला होता 5 छेद तोच 5 छेद जशाच राहणार. समजलं? हो. कळलं का आता? बघा येतंय का? लक्ष द्या नीट. मी 2-3 वेळेस सांगतो, पुन्हा तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते काय सांगतंय, आणखी एका भाषेत तुम्हाला समजून सांगतो ते काय म्हणताय ते असं आहे की ह्या 13चे भाग करा. कितीचे? 5-5 चे भाग करा. 1-5 अधिक 5 अधिक किती रे? 13 कसं होतंय? 5-5 चे भाग करा. छेद 5 आहे म्हणून 5-5 चे. 5 आणि 5 10. आता 5 चा भाग होत नाही ना, राहिला तो 3 चा भाग राहिला. आता 3 चा भाग राहिला. आणि काय करा खाली? छेद जशाला तसा 5 होता म्हणून तो. असं करा म्हणता येते. आणि मग ह्यातले जे ही पहिले 2 5 आहेत, हे 2 5 म्हणून 2दा 5 आहेत म्हणून हे 2 घेतले बाजूला. इथं राहिला वरी 3 आणि खाली राहिले 5. बघा हे असं बी होतंय. म्हणजे मी शिकवायला त्याची स्टाईल काय आहे ते. कारण याच्यावर प्रश्न आहे. हे ज्याला कळलं त्याच्यावर एक प्रश्न आहे पुढं. त्या पद्धतीने सुटतो तो. चला झालं का? हा घ्या. किती मोठा आहे अंश? खूप मोठा आहे. हे सुद्धा तसंच म्हणतंय. 3-3 चे भाग करा. किती होतील? आता इतक्या वेळेस 3-3-3 लिहिण्यापेक्षा आपल्याला कळतंय ना, 3-5 15. 5 वेळेस 3 व्हायला लागले आणि शिल्लक काय राहिलं? 2 शिल्लक राहिले.
आणि मग छेद आपल्याला जशाच तसा लिहायचा. म्हणजे बघा तुम्ही सोडवा, मी तुम्हाला कळू नये म्हणून मी शॉर्टकट सांगून बंद केलं. हा, तुम्ही स्वतः करा तुमच्या स्टेप नुसार. छान. तोंडी सुद्धा होत असतंय हे. भागकार तर केल्यावर येतच, पण बिना भागकाराचं सुद्धा तुम्हाला येतंय. कसं 3 ने 17 येतंय का 3च्या पाड्यात? नाही. 3 न 16 येईल का? नाही. 3 न 15 येतंय बघा. मग 15 येण्यासाठी किती वेळेस पाडा म्हणावा लागेल? 3चा पाडा 3चा कितीचा भाग बसतो? पूर्ण भाग किती बसतो इथं? 5चा. म्हणून पूर्ण भाग 5चा बनतोय, म्हणून 5 मोठे. आडवी रेष. किती शिल्लक राहिले? 5चा भाग बसल्यावर 3 5 15. शिल्लक किती राहिली बाकी? बाकी किती राहिली? 3 5 15. 15 आणि किती 17 मग? 3च्या पुढे किती 17? अरे 18 नाही ना, 17 आहे. किती? 2 राहिले ना. 15 आलोय तुझं उत्तर. याच्यापासून इथे जायला 2 बाकी राहिली. 2 राहिलेली बाकी 2 आहे, म्हणून 2 ला वर लिहा. आणि जे छेद होता जशाला तसा त्या छेदला 3 जशाला तसं लिहा. झाला मिश्र अपूर्णांक तुमचं तयार. आलं का लक्षात? 5.2/3 कसं वाचायचं याला? या 5ला पूर्णांक म्हणायचं आणि मग हे 2/3 तर माहित आहे तुम्हाला एकत्र. काही जण असं लिहितात, हे 5 वेगळीकडं आणि हे 2/3 असं बाजूला लिहितात. आता हे असं जर लिहिलं कसं वाचावते? तसं नाही जमत. हे जवळ असतं ते एकदम एकच संख्या वाटावी असं लिहावं लागतं चित्र. घ्या पुढचं. करा. बघा 10 10 चे 32 चे भाग करा म्हणतोय अगोदर. किती होईल 10 10 अधिक 10 अधिक 2 छेदस्थानी 10. म्हणजे किती भाग निघले हे बाहेर? 2 वेळेस निघले भाग. हे असं झालं. हे 2.2/10 झालं. हे 2/10 ला तुम्हाला अजून शॉर्टकट करता येईल. किती होईल? 2.2/10 म्हणजे बे 1 बे 10 म्हणजे 1/5 राहिले. हे तर शॉर्टकट होतंय ना अजून. बे 1 बे 10. इथपर्यंत आलं, पण अजून पुढे जायला पाहिजे. उत्तर काढायला एक स्टेप जाता येते पुढे. बरोबर आहे. एकदम करेक्ट. एकदम करेक्ट. कुणास तरी लयच आवाज यायला माईकचा. हा 32 10 10 त्रिक 30 बाकी राहिली 2. याला लिहा. उत्तर आलेलं 3 आडवी रेषा, बाकी राहिली 2 आणि छेद जशास तसा. परंतु आपल्याला अंश छेदामध्ये इथं बेच्या पाड्यात आहे. बे 1 बे बे 10 असं येतंय, म्हणून त्याचं उत्तर झालं 3.1/5. तर ते तुझं माहितीये का? हो का, ते रिचेक करण्यासाठी, म्हणजे चुकलं का बरोबर आहे हे करण्यासाठी ते 3.2/10 असं लिहिलं होतं. ते रिचेक करण्यासाठी, म्हणजे बरोबर आहे का? चालतंय. हे दोन्ही बी जरी तुम्ही घेतले तरी चालतील. हा जरी ठेवलात तरी चालेल. हा पण चालेल किंवा तो पण चालेल.
समजलं का? चौथा क्वेश्चन आता उलटही करता येते. आता उलट करू आपण. चौथा एक द्या ना. थोडक्यात आपण याचं उलट करू असं. आता पाचव्यापर्यंत द्या ना. नाही आता ते तसंच आपण इथं तेच घ्यायचं, त्याच्याच खाली लिहायचं आपण इथं लिहा. आता ह्याचं कसं करायचं असं? फार सोपं असतं. ह्या दोघाचा गुणाकार करायचा आणि त्याच्यात हे वरचं मिसळायचं आणि त्याचा तयार करायचा अंश. तुझं किती पाच येते. खालच्या दोघाचा गुणाकार म्हणजे पूर्ण संख्या गुणुले 5 आणि त्या दोघाच्या मध्ये ते अंशस्थांची संख्या 2 जी आहे ती. असं केलं की अंश तयार होतो. छेद जशाला तसा. असं केलं की भागते आणि छेद पुन्हा जशाच तसा. हा राईट, करेक्ट. 5 7 5 35, 35 आणि 2 37 आणि छेद जशाच तसा. छेद काय आहे? 5. हा 5 जशाच तसा. फक्त छेद बनवायचा आहे आपल्याला बस. करा चला, घ्या चला इथं लवकर. 2.2/5 तिकडून इकडे यायचं. आता उलट बी आलं पाहिजे आपल्याला. हा 2.2/3. सर झालं माझं. याचा वेगळ्या भाषेत तुम्हाला लिहून सांगू का काय अर्थ आहे ते? सर माझं हे झालं. दोन काय आहेत तर हे 3 हे 2 वेळेस आहेत. हे 3 दोनदा लिहिता येते. 3 अधिक 3 असं येते आणि अधिक वरचे परत 2 आहेत. हे झालं अंश आणि हे छेदस्थानचे 3 दशांश तसे. असं आहे ते. हे आणि हे सारखंच आहे. सर मी उत्तर काढलं. किंवा तुम्ही असंही करू शकता. हे 3 हे 2 वेळेस आहेत आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये बेरीज वरची 2 करायची आणि छेद जशास तसा. सर माझं उत्तर बरोबर आलं. हा 3 2 6 आणि 2 8. कोणी सांगितलं तुम्हाला? 3 2 6 आणि अगोदर गुणाकार करायचा पुन्हा बेरीज करायची. अंश आला 8. छेद कसा? तर छेद जशास तसा. सर छेद कसा? जशास तसा. सर माझं उत्तर बरोबर आलं. आलं? हो. वा वा वा. डायरेक्ट सोडवताना समजलं? हो सर. देऊ का आणखी एखादा? हो सर. बर मी नाही सोडवित आता, तुम्हीच सोडवा. हा हो सर. अरे हे झालेलं आहे. थांबा रे. याला बेरजेत लिहायचं. बेरजेत लिहायचं. बरं मी पुन्हा सर सांगतो. झालं उत्तर. सांग स्वरा. 65 भागिले 9 ती
सर मला म्हणायलाही नाही. का म्हणता आलं पाहिजे? छेद म्हणायचंय नुसतं. मी सर किती वेळा 65 सांगितलं नुसतं छेद छेद 9. म्हणायचं म्हणून. सर 65 छेद 9. हा, यांचा गुणाकार आणि त्याच्यात बेरीज. गुणाकार अगोदर असतो आणि बेरीज पुन्हा असते पदावलीच्या नियमानुसार. हा, करेक्ट. दोन सर पद्धतीने याला लिहिता येईल. बरोबर आहे तुझं स्वरा. 65 आपण म्हणायचं त्याला इंग्लिश मध्ये, हो सर. किंवा 65 डिवायडेड बाय 9 किंवा अपॉन 9. हो सर. त्याला दोन पद्धतीने लिहिता येईल. या दोघाचा गुणाकार 7 गुणवले 9 आणि नंतर त्याच्यात बेरीज करा. 9 गुणवले 7. हो सर. 9 हे 7 वेळा लिहायचे नाही, चालतंय असं बी लिहिलं तरी. 7 गुणवले 9 आणि त्याच्यामध्ये बेरीज करायची 2. असा झाला अंश तयार आणि छेद जशाच तसा असतो. दुसरी एक पद्धत मी बेरजेची शिकवायला तुम्हाला, की 9 हे 7 वेळेस लिहायचे. पण ते एवढ्या वेळेस लिहायला आपल्याला लय मोठा बोर्ड लागेल, म्हणून गुणाकार करायचा डायरेक्ट. नको तसं. हा, मग 9 7 63 आणि 2 65. 65 छेद 9 जसे 9. असतात छेद जसे असतात तसा. हा आपला मूळ अपूर्णांक होता. त्याचा सर माझं आलं बरोबर. अशा पद्धतीने येत आहे तुम्हाला म्हणायचं. आता तुम्ही शिकलात. लिहून घ्या. सर झालं. त्याच्यामुळे हात लावला त्याला. ए, डन सर. दुसरा उदाहरण द्या. किती होईल? त्यांचा उदाहरण द्या. हे झालं. मग हे झालं ना, आता आपल्याला पुढचं शिकावं लागतं. नाही, आता महत्वाचा भाग राहिला पुढे. इकडे लक्ष द्या. आपल्याला आता पुढे एक बघायचंय. काय काय झालं, काय राहिलंय का मला बघू द्या. पुस्तक आहे काय एखादं? अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त, अपूर्णांक, व्यवहार्य अपूर्णांक, गुणाकार, व्यस्त. सर सर हा, व्यावहारिक अपूर्णांकाची तुलना राहिली. तुलना शेवटचा भाग आहे. घ्यायचा आहे तुलना आपल्याला. अगोदर ले गुणाकार, व्यस्त हे शिकवलेला आहे भाग. गुणाकार, व्यस्त, अपूर्णांक तुम्हाला विचारला तर कसा लिहायचा? याचा अर्थ काय असतो गुणाकार व्यस्तता? ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना म्हणायचं गुणाकार व्यस्त. ज्या दोघांचा गुणाकार एक येतो. चुप सर. बघा, सांगा मग मला. 3/5 ची गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल म्हणतात. ह्याच्यावर एक लय भयानक प्रश्न रेसिप्रोकल नावाने. उभय पक्ष त्याला इंग्लिश, ह्या फक्त नावामुळे चुकले होते बरेच विद्यार्थी. त्याला इंग्लिश मध्ये, हिंदी मध्ये उभय पक्ष म्हणतात आणि इंग्लिश मध्ये रेसिप्रोकल असं म्हणतात. तीन छेद 5 ची गुणाकार व्यस्त सांगा किती आहे? काही नाही, फक्त उलट करायचं आपल्याला. गुणाकार व्यस्त संख्या कोण आहे? आज छेदाला अंशस्थानी, अंशाला छेदस्थानी. उलट करायचं, फक्त उलट. कळलं का? 2/8 ची गुणाकार व्यस्त
8/2. करेक्ट. किती? 8/2. आता 1/6 चे गुणाकार व्यस्त. 1. 6/1 किंवा डायरेक्ट 6, कारण छेदस्थानचा 1 नाही लिहिला तरी जमतंय ना. 6/1 लिहू शकता किंवा फक्त 6 लिहू शकता. नियमानुसार ते फक्त 6च पाहिजे. हा. आणि मग आणखी एक प्रश्न विचारतो लास्ट. 10 ची गुणाकार व्यस्त. उलट करायचं. उलट करायला छेद काय नाही म्हणजे 1 असतो, मग छेद वरी जाईल. सर 10 आलं. हा. 10. 10 चे गुणाकार व्यस्त 1/10 होत असते. 1/10 छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 असतो, ते 1 उलट होतो. 1/10. आलं का लक्षात? हो सर. लिहा. डन सर. झालं का? हो सर. गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाला अंशस्थानी लिहायचं. आणि कशामुळे त्यांना हे म्हणत असतील गुणाकार व्यस्त, तर तुम्ही बघा या दोघाचा गुणाकार करून. 10 गुणुले 1/10. तुम्हाला आणखी ते काटाकाटीचे जर नियम येत असतील तर बघा, त्याच्यावरून कळेल तुम्हाला. हे 10 कटले आणि उत्तर आलं 1. एक उत्तर जर गुणाकार आला दोघाचा तर त्याला गुणाकार व्यस्त संख्या म्हणायचं. परस्परांच्या गुणाकार व्यस्त म्हणायचं. म्हणून मी इथं लिहून दिलंय ना, ज्या दोघांचा गुणाकार 1 येतो. कळलं का? हो सर. समजलं? हो सर. चला, झालं का? हो डन सर. बर, गुणाकार व्यस्त सारखं एक बेरीज व्यस्त असतं, माहित आहे का तुम्हाला? बेरीज व्यस्त एक असतं. लिहा म्हणजे लक्षात राहील कायमस्वरूपी. लिहा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्तचा अर्थ काय आहे? त्या दिवशी लिहिलं ना, शिकवलंय आहे त्या दिवशी मी तुम्हाला. बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणजे ज्या दोघांची बेरीज 1 येते, 0 येते. ज्या दोघांची बेरीज 0 येते त्या दोन संख्यांना परस्परांच्या बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. मल्टिपल इनव्हर्स असं इनव्हर्स असतं ते. मल्टिपल इनव्हर्स. रेसिप्रोकल म्हणजे मल्टिपल इनव्हर्स. आणि हे बेरीज व्यस्त म्हणजे काय तरी नाव आहे त्याला इंग्लिश मध्ये. बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणजे काय? समजा एखाद्या, मी सांगितलं होतं तुम्हाला, ही संख्या आहे समजा 5. ह्या संख्येला चिन्ह आहे का? नाही. नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतंय? बेरीज. म्हणजे 5 ची बेरीज व्यस्त काय झाली? त्याचं चिन्ह बदलायचं असतं फक्त ह्याच्यात. त्याला म्हणतात -5. कारण अधिक चिन्ह आहे ना, चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, -5 होत असतंय. मग इथं -10 असलं तर त्याची बेरीज व्यस्त अधिक 10. त्याची बेरीज व्यस्त काय होईल? अधिक 10. 1/7 आहे आणि वजा आहे. वजा 1/7 ची बेरीज व्यस्त अधिक 1/7. अधिक 1/7 म्हणजे अधिक नाही लिहिलं तरी जमत असते. अधिकचं चिन्ह दिलं काय न दिलं काय चालतं. बेरीज व्यस्त.
तुम्ही म्हणताल ह्याचं कस काय बरं यांची वजाबाकी एक येते, म्हणजे एक शून्य कसं येत असेल हे इथं बघा. शून्य कसं येत आहे ते, समजा हे 5 घेतलं, अधिक 5 आणि वजा 5 या दोघांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. बेरीज जर यांची बेरीज जर शून्य आली तर त्यांना आपण काय म्हणतो, बेरीज व्यस्त म्हणणार आहेत. बघू बरं शून्य येते का ते. हा, या अधिक 5 म्हणजे फक्त 5 लिहायचेत आपल्याला. हा, त्या अधिकचं चिन्ह मधलं जशाच तसं. आणि ह्या अधिकच्या आणि वजाच्या चिन्हाचा इथं गुणाकार होत असतो. अधिक वजा वजा होत असतो. ते अधिकच्या चिन्हानं, बाहेरच्या चिन्हानं कंसामधल्या संख्येच्या चिन्हाला गुण घ्यावं लागतं. बेरजेचं चिन्ह आहे बेरीज प्लस, हे प्लस आणि मायनस एकत्र झाले की काय होत असतं तयार गुणाकाराने, चिन्हाच्या गुणाकारात. चिन्हाच्या गुणाकारात अधिक आणि वजा चिन्हाचा जर गुणाकार झाला तर उत्तर येतं वजा. म्हणून इथं वजा येणार आहे. ह्या चिन्हाचा गुणाकार होणार आहे इथं अगोदर. आणि हे 5 जसे तसे. मग 1 5 अधिक आहेत आणि 1 5 वजा आहेत तर डायरेक्ट बिकट होऊन त्याचं उत्तर शून्य येत असतं. किंवा ह्यांची 5 वजा 5 वजाबाकी करून सुद्धा उत्तर शून्य येत असतं. समजायला का? हो सर. बघा लक्षात ठेवा, खूप छोट्या गोष्टी शिकवायला ज्याच्यामुळे पुढे तुमची उदाहरणं चुकतात. तुम्ही 10 वेळेस आजचा भाग रिपीट करून बघितला पाहिजे. तुम्ही आयुष्यात पुन्हा अपूर्णांक शिकायची गरज लागणार नाही. आजचा जर रेकॉर्डिंग तुम्ही परत पाहिलं. ठीक आहे, झालंय का? डन सर. झालंय का सगळ्यांचं लिहायचं? हो सर. हा, बेरीज शून्य आली बेरीज व्यस्त म्हणा, गुणाकार शून्य आला गुणाकार व्यस्त म्हणा. आणि वजाकार वजाबाकीचा भागाकाराचा काही संबंध नसतो. वजाबाकी भागाकार व्यस्त तसलं काही नसतं त्याला, फक्त बेरीज आणि ह्याच्यासाठी आहे. शेवटचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो मगाशी म्हणलेली, त्याचं नाव आहे तुलना. तुलना मधला एकच नियम सगळ्यात जास्त महत्वाचा आपल्याला शिकायचा आहे. आणि ते आला की त्याच्यावर आधारित पुन्हा तुम्हाला स्वतः म्हणून व्यावहारिक अपूर्णांकाची तुलना. हा, व्यावहारिक अपूर्णांकाची तुलना. तुलना म्हणजे लहान मोठेपणा. तुलना शब्दाचा अर्थ काय होतो? लहान मोठेपणा. तुलना म्हणजे लहान मोठेपणा. लहान मोठेपणा, तुलना, कमी जास्त थोडक्यात त्याला तुलना म्हणतात. कशी करतात तुलना? आता लिहायचं बंद करा आणि इकडे बघा फक्त. फार सोपं आहे. तुम्हाला एकदा समजलं की पुन्हा मनानच तुम्हाला कळतंय. याच्यातला एकच नियम महत्वाचा आहे. तुलना कशी करायची? दोन नियम शिकू आपण. दोन म्हणजे मग पुन्हा कायमस्वरूपीच होतंय. हा, छेद समान असताना पटकन सांगता येतं आपल्याला कोण लहान आहे कोण मोठा आहे. छेद समान असताना. पण छेद समान नसताना मात्र वेगळं आहे. मग समच्छेद असताना, हे असताना फार सोपं आहे. आणि हे नसताना, छेद समान नसताना. हा, छेद समान आहे समजा. बघू आपण छेद समान आहे का. 5/8 आणि 3/8 आहे का छेद समान? हो सर. पण मोठा कोण? तर छेद समान 5/8. छेदाचा विचार करायचा नाही. ज्याचा अंश मोठा तो मोठा. तो मोठा. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा. तो मोठा. मग कोण मोठा आहे? हे पहिल्याचा मोठा आहे. 5 मोठे आहेत म्हणून त्याचं तोंड इकडे, हे मोठ्याचं तोंड. छेद समान नसताना ज्याचा छेद लहान तोच सगळ्यात मोठा पूर्ण. नाही, ते नियम मला वापरायचा नाही आता. मग ते तुम्हाला येतात नंतर बनवता. ते नंतर बनवता येतात. आता जर असं असेल 3/2 आणि 4/5 नेमकं कसं अशानं सांगता येत नाही ना आपल्याला की नेमका लहान कोणता आणि मोठा कोणता.
त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला आणखी एक सिस्टीम तुम्हाला शिकवतो मी, लहान मोठेपणा ठरवायची 2 साध्या पद्धती शिकवतो मी की काय करायचं सांगतो तुम्हाला. तुम्हाला येईल का असं करता? काय करायचंय, इकडच्या छेदाचं असं तिरकस गुणाकाराचं चिन्ह काढायचं असं समोरासमोर हो सर. येईल का? हो. आणि ह्या गुणाकाराच्या चिन्हाला इथून काय करायचं, ह्याला इकडं वर लिहायचं आणि ह्या 4 पासून जाणाऱ्या इकडच्याला इकडं वर लिहायचं. ठीक आहे, येईल का असं करता माझ्यासारखं? आणि मग बघायचं ह्या 2चा आणि ह्या 4चा 2 आणि 4चा गुणाकार करायचा, 2चा आणि 4चा, 4 दोन्ही 8. आणि ते इकडचा हे बाण इकडून इकडे चाललाय म्हणून ह्याच्या डोक्यावर 8 लिहायचं. आता इकडून यायचं, 5चा आणि 3चा गुणाकार करायचा, 5 त्रिक 15. आता कोणतं मोठं आहे सांगा बरं? 15. 15 मोठे आहेत का 8 मोठे आहेत? 15. 15 मोठे आहेत, म्हणजे 15 कडचा अपूर्णांक मोठा आहे, हा मोठा. सोपी आयडिया नाही नसते, मी सांगितलं ना, असं करून तिरकस गुणाकार करून ह्याच्या डोक्यावर लिहून बघायचं, इकडचा छेदन इकडे जाऊन इकडे याच्या डोक्यावर, इतकं सोपं असतंय. मग कोण मोठा आहे? हा पहिला अपूर्णांक मोठा आहे, 3/2 मोठा आहे कोणापेक्षा? 4/5. 4/5 पेक्षा. म्हणजे हे दोन्ही नियम मी तुम्हाला एकदम तुमच्या समोर मांडले. त्याला नियम लय मोठे आहेत, पण नियमांमध्ये फार कन्फ्युजन होतं, म्हणून एवढे 2च नियम मी तुम्हाला शिकविणार आहे. याच्यावरून आपल्याला संपूर्ण परीक्षेत, कुठल्याच परीक्षेत अडचण येणार नाही. एवढ्यावरच भागते आपलं. कळलं का? दिलं होय, द्या ना, उडा लवकर लिहून घ्या. हे सगळ्यात शेवटचा पॉइंट होता, अपूर्णांकाची तुलना. अपूर्णांकाची तुलना हा सगळ्यात महत्वाचा आणि सर्वात शेवटचा पॉइंट आजच्या ह्याच्यातला होता. बेसिक पार्ट जो आहे, बेसिक गोष्टी ज्या अपूर्णांकाच्या आहेत त्यातला आपण सगळे नियम शिकलोय. फक्त राहिलंय आता काय, अपूर्णांकाच्या 4 मूलभूत क्रिया, त्याच्यावर 1 दिवस 1 तास पाहिजे. आणि मग पुन्हा मग ऍडव्हान्स म्हणजे अपूर्णांकासाठी 1 तास पाहिजे. याच्यात 3 तासामध्ये बेसिक होईल. आणि बाकीचा अभ्यास सराव सगळं जर सोडवायचं असलं तर त्याला खूप, म्हणजे ह्या आधाराने ते सोडू शकता नंतर, त्याला खूप वेळ लागतो वेगळाच. आता अपूर्णांकाच्या एवढा भाग आजपर्यंत आज पाठ करून टाकायचं सगळं. डन सर. हा, आणि मग उद्या आपण जो बघणार आहे ते उद्या आपल्याला अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार 4 मूलभूत क्रिया बघायच्या. त्यालाही 1.5-2 तास लागतील. 2 तास बी पुरायचे नाहीत, एवढा मोठा भाग आहे. डन सर. ओके, छान. आपण या ठिकाणी थांबू. आज एवढं सगळं क्लिअर पाठ करून ठेवा. 2-4 वेळेस वाचा. आजच्या दिवसात सगळं लिहून घेतलेलं 4 वेळेस तरी वाचा. मग उद्या आपण अपूर्णांकाची बेरीज आणि काटाकाटीचे नियम आपल्याला शिकायचे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि अपूर्णांकाच्या काटाकाटीचे 4 नियम. एवढं उद्या 2 तास लागतील. आणि मग परवा दिवशी पुन्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी येतील. चला ठीक आहे, झालंय ना, थांबू आपण. हो सर. बाय सर. बाय 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 बाय. बाय फ्रेंड. हो, फ्रेंड्सला बी बाय.